बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा समावेश असलेल्या नवी मुंबईतून सुरू झालेल्या एका अपघाताच्या प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत। अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप खेडकर कुटुंबावर आहेत। या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दिलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचं समोर आलंय। पूजाचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीसह फरार झाल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील मुलुंड ऐरोली मार्गावर शनिवारी MH12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रुझर आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा अपघात झाला। त्यानंतर गाडीतून उतरलेल्या 2 व्यक्तींनी ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीनं गाडीत बसवून त्याचं अपहरण केल्याचा आरोप आहे। ट्रक चालकानं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता लँड क्रुझर पुण्यातील बाणेर येथील दिलीप खेडकर यांच्या बंगल्याबाहेर सापडली। बंगल्याच्या दरवाजात आल्यानंतर मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला, तसेच पोलिसांवर कुत्री सोडल्याचा आरोप आहे। वादावादीनंतर प्रल्हाद कुमार पोलिसांच्या ताब्यात आला, मात्र त्याच दरम्यान खेडकर कुटुंबीय दुसऱ्या रस्त्यानं पसार झाले। या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। एकीकडे पूजा खेडकरच्या आईवडिलांचा पोलिसांना शोध लागत नाहीये, त्यातच खेडकरांच्या घरात 2 जेवणाचे डबे पोहोचलेत। गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवर डबे ठेवण्यात आले होते। काही वेळानं एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ काढला। पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।